जय आदिवासी सर्वांना. तर ना सकाळी सकाळी मस्त आंघोळ वगैरे तयार करून घेतली आणि मस्त लागले मेकअप करायला, कारण का आज जरा मूड चांगला होता आणि पाणी आलेलं ना, मग सगळं लवकरच आवरलेलं. मग म्हणलं चल मस्त मेकअप वगैरे करून घ्यावा. आता मेकअप करायला मी साधा सिंपलच मेकअप करते. फेअर अँड लवली लावते, थोडीशी लिपस्टिक म्हणजे लिप बाम लावते आणि टिकली आणि कुंकू, बस एवढंच मेकअप असेल. तरी पण मला लय आवडते. आणि मग सगळी तयारी करून घेतली. आता मी तयारी करत होते ना, तर मी अशी बाजूला पाहून बोलत होते ना, त्या वेदूचं खायचं नाटक चाललेलं. सारखा फ्रीज उचकत होता. आता लोक ना कपाटाला कुलूप लावून ठेवतात, पण आम्ही काय फ्रीजला कुलूप लावून ठेवते, कारण इतका डेंजर आहे ना हा. डायरेक्ट फ्रीज खोलतं आणि फ्रीजमध्ये वर चढायला बघतं, आणि मग त्याला तसंच काही ना काहीतरी फसवावं लागते. आणि मग मी सगळं माझं आवरून घेतलं आणि असला डेंजर उद्योग केला ना आज मी. आवरलं आणि वेदूला बाहेर खेळायला घेऊन गेले आणि लक्षातच नाही की मग शिजत ठेवलेली, आणि त्या मकांची डायरेक्ट राग झाली. मी तुम्हाला दाखवते पुढं. नाश्ता वगैरे करून घेतलेला आम्ही पहिलेच, आणि नाश्ता करताना पण वेदूचं असं काहीसं चाललेलं. आता एवढं पाऊस पडतोय ना, तरी पण ह्याला थंड पाणीच प्यायचं आहे. ऐकतच नाही अजिबात, आणि त्याच्यासाठी ठेवावंच लागतंय भरून, नाही तर पाणीच पित नाही. आणि असला उद्योग डेंजर आहे ना बघा. पुरी फार म्हणजे एक बाजू अख्खी जळून गेलेली त्याची. आता नवरा आलेवले शिव्या देईन पाहिल्यावर. जाऊ द्या मग आम्ही ना दुपारच्या वेळेस जरा झोपलेलो वेदून मी, आणि मी उठले तर मी म्हणलं चला तुमच्यासोबत पण वेदूचं व्हिडिओ एक टाकते, बघा कसा झोपतोय तो. असला डेंजर म्हणजे त्याला इतकं हसू येतं ना मला त्याचं कधी कधी तर बघा. आणि मग तो झोपलेला तर लगेच जाऊन दूध आणलं. आणि आज काय बनवणार होते तुम्हाला माहिती आहे का? पहिले म्हणजे ह्या सीझनचे पहिले खेकडे, किरव्याची भाजी बनवणार होते आज मी. मस्तपैकी कालवण, म्हणजे भाजी नाही हो, कालवण आमच्या गावठी स्टाईलमध्ये किरव्याचं खेकड्याचं कालवण बनवणार होते. आणि मग मस्त सगळे खेकडं व्यवस्थित साफ करून घेतले. आता नवऱ्याला येतात, पण आपल्यालाच करावं लागतं, ते काय करत नाही. मला काही भीती नाही वाटत, म्हणजे का चावल वगैरे याची काही भीती नाही वाटत. मग मस्त सगळे साफ करून घेतले. आणि हे पण आम्हाला कोणी दिलेले, तर ना असेच माझे व्हिडिओ पाहून ना ओळख झालेली, म्हणजे त्या माणसांची. आमच्या गावाकडचेच आहेत ते, फॅमिली एक राहते इथं जवळच. तर त्या दिवशी आम्हाला ते भेटले आणि मग त्यांनी आम्हाला फोन केला की आम्ही खेकडे आणलेत म्हणून, तुम्हाला पाहिजे का? मग आता खेकडे म्हणजे आम्ही थोडी नाही म्हणणार आहेत, कारण का सीझनचे पहिलेच खेकडे होते. मग आणले आणि मस्त खेकड्याची भाजी बनवली. आणि आता लोकांना विचार करतात म्हणजे का कधी पाऊस पडून मग थंडी वाजून, आणि आम्ही माहिले का मस्त टोपी घालून हिंडतोय. आणि मग मस्त संध्याकाळच्या वेळेस ना घरी येताना आईस्क्रीम पण आणली, पेट्रोल टाकायला गेलं तर चला मग भेटूया उद्याच्या